काटेरी अननसाला गरागरा फिरवून गुंगीत असतानाच शेंडी आणि बूळ उडवायचं आणि त्याचं वस्त्रहरण करून बारीक बारीक तुकडे करायचे. आता या कापांना विद्युत चक्कीच्या थोरल्या भांड्यात बसवून पेस्ट करून घ्यायची. आता एका तव्याला तूप टाकून बाळाच्या टाळूसारखं तेलकट करायचं. मग त्यात बेसन पीठ टाकून भाजून घ्यायचं. नाकाच्या पेशी सुगंधाने फणफणू लागल्या की समजायचं पीठ छान भाजलं गेले. मग त्यात अननसाची पेस्ट आणि साखर टाकून चांगलं हात दुखेपर्यंत हलवून घ्यायचं. सोबतच वेलचीची पूडही टाकायची. आता असा घट्ट गोळा झाला की तुपकट पोळपाटावर याला बसवायचं आणि वरून लाकडी चमच्याने घाव घालायचे. थोडे पिस्ता घालून घ्यायचे आणि छान असे छोटे छोटेसे काप करायचे. तयार झाली तुमची स्पेशल अननस बर्फी, फक्त 10 मिनिटात, जी लागेल अगदी सुरेख.